ब्लाऊज पीसचा वापर करून मी बाजारात 200-250 रुपयाला मिळणारं वॉयलेट मी घरीच बनवलेलं आहे, फक्त आणि फक्त 10 रुपयामध्ये। तर मी कपड्याला पेस्टिंग कॅनव्हास लावलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 13 बाय 9 इंच आहे। तर मी हा कपडा जो आहे तो ज्या साईडने आपला 9 इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल राऊंड असा मार्क करून घ्यायचा आहे। तर 1 इंचावरती कॉर्नर पासून मार्क करून तुम्ही असा गोल राऊंड कट करू शकता, मार्क करू शकता आणि कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मार्क करून मी हा गोल राऊंड जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि खूप कमी खर्चात आपण अशा वस्तू बनवून सेल करू शकतो। तर गोल राऊंड मी इथे कट करून घेतला, त्यानंतर अस्तर घेतलं 13 बाय 9 इंच, याचं सुद्धा मेजरमेंट सेम आहे। त्यानंतर आपल्याला एक दुसरं अस्तर घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही पण अस्तरच वापरलेले आहेत, तिथे तुम्ही कपडा पण वापरू शकतात कारण हे आतमध्ये असणार आहे। तर 9 बाय 7 इंचाचा मी एक पीस घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा, सरळ बाजू आतमध्ये आहे आणि इथे वरती आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर वरती मी शिवून घेतलेला आहे, त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि वरती जो आपण जिथे शिलाई मारलेली आहे ती आपल्याला नखाने अशा पद्धतीने आतमध्ये आपल्याला असं नखाने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही भाग वेगवेगळे होतील। अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घेतल्यानंतर मग आपल्याला आतून जो कपडा आहे तो असा बाहेर काढायचा आहे, म्हणजे आपलं जे फोल्डिंग आहे ते व्यवस्थित होतं आणि टॉप स्टिच जी आहे ती व्यवस्थित लागते। तर वरती आपल्याला टॉप स्टिच पण करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे असा पीस तयार झाला। त्यानंतर आपल्याला 3-3 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। आपण इथे कार्ड टाकण्यासाठी, कार्ड ठेवण्यासाठी इथे आपण पॉकेट्स बनवत आहोत। तर मी इथे असं सरळ एक मार्किंग करून घेणार आहे। जिथे आपण 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे। त्यानंतर जो अस्तरचा पीस आपण घेतलेला होता त्यावरती आपल्याला खालून 5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि मग आपल्याला हे पॉकेट जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने। तर आपल्याला इथे जे आहे ते असे तिन्ही भाग शिवून घ्यायचे, त्यानंतर आतमधले आपण जे लाईन ओढलेले आहे तिथे सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर तिन्ही भाग शिवून घेतलेले आहेत मी। तर बघू शकता असे पॉकेट्स आपले तयार झालेले आहेत। त्यानंतर यामध्ये बघू शकता तुम्ही इथे ATM तुम्ही ठेवू शकता, आधार कार्ड, पॅन कार्ड ठेवू शकता। अशा पद्धतीने आपण इथे स्लॉट बनवलेले आहेत 3। त्यानंतर आपल्याला जो पीस आपण घेतलेला होता अस्तरचा, ज्याला गोल राऊंड केलेला होता, तो घ्यायचा, त्याचा सरळ वरती सरळ कपडा ठेवायचा आहे। याचे पॉकेट्स जे आहेत ते आतमध्ये आहेत आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि मार्क केलेला भाग ओपन ठेवलेला आहे। त्यानंतर एक्स्ट्राचा जो हा भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। तर मी हा भाग कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नर असे दोन्ही कट करायचे आहेत आणि जिथे गोल राऊंड आहे ना तिथे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत, म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित बाहेर येईल। तर सगळ्या बाजूंनी मी असं छोटे छोटे नॉचेस देणार आहे आणि त्यानंतर जिथून आपण ओपन कपडा ठेवलेला होता तिथून आपल्याला आतमधून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आकाराने। खूप सुंदर असा हा भाग तयार होतो। इथे तुम्ही स्क्वेअर सुद्धा ठेवू शकता, आकार नाही दिला तरीही चालेल, पण आकार दिल्यानंतर हा भाग जो आहे तो खूप छान दिसतो और व्हायलेट जे आहे ते दिसायला खूप छान दिसतं। त्यानंतर इथे कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे हा पीस जो आहे। तर त्यानंतर आपल्याला इथे सगळे बाजूला आपल्याला टॉप स्टिच करायचा आहे। जो ओपन भाग आहे तिथे आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे। तर इथे सरळ मी शिवून घेतलेला आहे, सगळ्या बाजूने टॉप स्टिच केलेला आहे आणि हे पॉकेट जे आहे ते बरोबर आपले बाहेर आलेले आहेत। त्यानंतर इथे मी कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा, त्याला सुद्धा मी पेस्टिंग कॅनव्हास लावून घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 8 बाय 8 इंच आहे। आणि त्यानंतर मी झिप घेतलेली आहे 8.5 इंचाची। त्यानंतर झिपचा सरळ भाग मी सरळ कपड्यावरती ठेवलेला आहे। अशा पद्धतीने दोन्ही भाग वेगवेगळे करून घेतले झिपचे आणि ते याच्यावरती कपड्यावरती ठेवले, शिवून घेतले आणि त्यानंतर अस्तर यावरती ठेवायचं आहे। जिथे झिप आहे तिथेच आपल्याला अस्तर सुद्धा शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर आतून कपडा असा बाहेर काढायचा आहे आणि आपल्याला इथे टॉप स्टिच करायचं आहे। जिथे झिपच्या खाली आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं दोन्ही बाजूने आणि दोन्ही साइड सुद्धा आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत। तर टॉप स्टिच करून दोन्ही साइड शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये एक रनर टाकायचा आहे। मी इथे 5 नंबरची झिप वापरलेली आहे, तुम्ही 3 नंबरची झिप वापरू शकता किंवा मग जी आपण ड्रेसला झिप लावतो ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आतमध्ये जे आहे ते छोटी झिप पाहिजे। तर मी झिपमध्ये रनर टाकून घेतलेला आहे आणि हे रनर जे आहे ते काढून परत लावलेलं आहे, कारण आपल्याला दोन्ही बाजू झिपच्या बंद पाहिजे। जर एक बाजू ओपन असली तर टिप व्यवस्थित बसत नाही, तर बऱ्याच ताईंना हे प्रॉब्लेम येतो। तर झिप दोन्ही बाजूने बंद असली पाहिजे, म्हणजे टिप मारायला व्यवस्थित आपल्याला इझी जातं। तर दोन्ही बाजू मी इथे शिवून घेतलेला आहे, बघू शकता झिप कुठेही ओपन नाही आहे। तर एवढा भाग मी ओपन करून दाखवते, कारण की आपल्याला जॉईन करताना दोन्ही बाजू ज्या आहेत त्या ओपन झाल्या नाही पाहिजे। त्यानंतर मी इथे फक्त कपडा घेतलेला आहे, याला मी काही लावलेलं नाही, फक्त कपडा आहे इथे।
तर दोन्ही कपड्याचं मेजरमेंट सेम आहे 5 बाय 9 इंच. दोघांचेही मेजरमेंट सेम आहे 5 बाय 9 इंच. तर वरती जो आहे तो आपल्याला सरळ कपडा ठेवायचा आहे. तर सरळ कपडा असा करून आपल्याला वरती सरळ बाजू आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि एवढा भाग ओपन ठेवायचा. सरळ भागावरती सरळ भाग आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत. जेवढा मार्किंग केलेला भाग होता तेवढा मी ओपन ठेवला आणि दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कॉर्नर असे कट करायचे आहेत आणि ज्या साईडने 9 इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर मी असं फोल्ड करून आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आणि दुसरा सुद्धा पीस आपल्याला सेम ह्याच पद्धतीने आतून कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा पीस सेम अशाच पद्धतीने तयार करायचा आहे. तर मी इथे जे आहे ते आतून कपडा व्यवस्थित बाहेर काढून घेतला. ओपन भाग जो आहे तिथे मी आपल्याला शिवून घ्यायचा आहे सरळ. दुसरा सुद्धा पीस मी तयार करून घेतलेला आहे. खालचा जो ओपन भाग होता मी तो शिवून घेतलेला आहे दोन्ही पीसचा. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सेंटरपासून असं फोल्ड करायचं. इथे नखाने प्रेस करायचं किंवा मग तुम्ही इस्त्रीचा वापर करू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने दुसरा भाग असा सेंटरवरती फोल्ड करायचा. त्यानंतर हा मागचा भाग सुद्धा आपल्याला असा सेंटरवरती फोल्ड करून घ्यायचा. तुम्ही इथे इस्त्री फिरवून घेऊ शकता किंवा नखाने प्रेस केला तरी याच्या घड्या पडतात. अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो आपल्याला मिळतो. त्यानंतर इथे आतमध्ये जो आहे तो अशा पद्धतीने हा पीस जो आहे तो अशा आतमध्ये ठेवायचा आहे. जो झिपवाला पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आणि इथे आपल्याला काठावरती शिवून घ्यायचा आहे. पीस जॉईन करून घ्यायचा आहे आतला. तर अशा पद्धतीने दुसरा सुद्धा पीस आपल्याला असाच फोल्ड करायचा आहे. सेंटरवरती फोल्ड करून असं नखाने प्रेस करायचं. त्यानंतर वरचा भाग सुद्धा असा प्रेस करून घ्यायचा. तर दुसरा भाग सुद्धा असाच पद्धतीने नखाने मी प्रेस करून घेतला आणि अशा ज्या घड्या पडलेल्या आहेत आणि आतमध्ये जो आहे तो असा पीस लावायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने सेंटरमध्ये हा पीस ठेवल्यानंतर आपल्याला असा इथे पिनअप करून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे. खूप सोपं आहे. लक्ष देऊन बघितलं तर नक्कीच समजेल तुम्हाला. तर दोन्ही भाग मी इथे शिवून घेतलेला आहे बघू शकता. फक्त आपण आतला भाग शिवलेला आहे. अशा पद्धतीने मी हा भाग जो आहे तो शिवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा पीस जो आहे तो आपल्याला जिथे पॉकेट्स तयार केलेले होते आपण तो पीस घ्यायचा आहे आणि त्यावरती झिप जी आहे ती आपली अशी खाली आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पीस असा इथे ठेवायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे. तर खालचा जो एक भाग आहे तोच आपल्याला इथे शिवायचा आहे आणि झिप माझ्याकडे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे हा पीस आणि इथे पिनअप करून घ्यायचं आणि फक्त आपल्याला खालचा पीस जॉईन करायचा आहे. तर दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने इथे पिनअप करून घ्यायचा आणि फक्त खालचा भाग जो आहे तो आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे दोन्ही भाग. तर मी इथे दोन्ही भाग जे आहेत ते इथे शिवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही. तर दोन्ही भाग इथे शिवलेले आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं. फोल्ड करून आपल्याला हा पीस जो आहे तो आपल्याला मग आता जॉईन करून घ्यायचा. इथे सुद्धा पिनअप करायचं आणि इथे सुद्धा आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला असा हा भाग जो आहे तो एक असा इथे सरळ ठेवायचा आणि इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचा आहे आणि इथे सरळ आपल्याला शिवून घ्यायचा आहे. तर दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याला इथे सरळ मी शिवून घेतलेला आहे आणि असा आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे. साईडने हा भाग असा दिसतो आणि ओपन केल्यानंतर असं दिसतं. यामध्ये बराचसा स्पेस सुद्धा आहे. त्या साईडचा भाग खूप सुंदर असा तयार झालेला आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही वेलक्रो लावू शकता किंवा टिच बटन लावू शकता किंवा मॅग्नेट बटन लावू शकता. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे. फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर मार्क करायचा आहे. आतमध्ये सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे. दोन्ही बाजूंनी सेंटर असा मार्क करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये मी मॅग्नेट बटन लावणार आहे. जर तुमच्याकडे मॅग्नेट बटन असेल तर लावा, नसेल तर तुम्ही टिच बटन लावलं तरीही चालेल किंवा वेलक्रो लावला तरीही चालेल. त्यानंतर याचा मी सेंटर काढून घेत आहे आणि त्यानंतर यामध्ये मी असा मॅग्नेट बटन लावणार आहे. तर मॅग्नेट बटन लावताना आपल्याला अर्धा इंचावर जिथे आपण सेंटर मार्क केलं आहे तिथून अर्धा इंचावरती असं मार्किंग करायचं. ते मार्किंग अशा पद्धतीने खाली प्रेस करायचं आणि ते सुद्धा मी आडवी लाईन मारून घेतलेली आहे. त्यानंतर मॅग्नेट बटन घ्यायचं आहे. तर मॅग्नेट बटन लावताना हे पॅक बसलं पाहिजे अशा पद्धतीने लावायचं आहे. तर मी इथे जे आहे त्याचे टोक जे आहे ते इथे प्रेस करून घेत आहे आणि ओपनरच्या साह्याने मी अशा पद्धतीने इथे जे आहे ते थोडंसं छोटं छिद्र करून घेत आहे. त्यामध्ये या मॅग्नेट बटनचे जे खालचे जे टोक आहेत ते बसतील आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवल्यानंतर आतमध्ये जो आहे तो असा पीस जातो. त्यानंतर आपल्याला इथे शॉपिंग बॅगचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे म्हणजे हे जे बटन आहे ते व्यवस्थित बसेल. तर मी छोटासा पीस घेतलेला आहे आणि त्यानंतर यावरती अशा पद्धतीने मॅग्नेट बटनच्या खाली असं लावायचं.
त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही जे टोकं आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने याचे होल जे आहेत ते असे टाकायचे आणि मग आपल्याला जे मॅग्नेट बटनच्या खाली मिळतं ते आपल्याला यावरती लावून घ्यायचं आहे आणि मग अशा पद्धतीने दोन्ही बाजू प्रेस करायच्या आहेत। शॉपिंग बॅग लावल्यामुळे हे जे मॅग्नेट बटन आहे ते पॅक चिपकतं, कारण की हा कपडा जो आहे तो कॉटनचा आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला दुसरा सुद्धा मॅग्नेट बटनचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने मी लावून घेणार आहे। इथे सुद्धा मी शॉपिंग बॅगचा एक तुकडा लावणार आहे। कापडी जी शॉपिंग बॅग असते तिचा तुम्ही इथे तुकडा लावू शकता। त्यानंतर इथे सुद्धा अशा पद्धतीने त्याला सुद्धा मी होल करून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजू आपल्याला प्रेस करायचं आहे। शॉपिंग बॅग लावल्यामुळे कापडी शॉपिंग बॅग मी इथे वापरलेली आहे, त्यामुळे हे मॅग्नेट बटन खूप पॅक बसतात, अजिबात निघत नाहीत आणि कपडा सुद्धा फाटत नाही। आणि त्यानंतर हे बघू शकता किती पॅक बसलेले आहेत। यामध्ये बराचसा स्पेस आहे, यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता, तुमचे पैसे ठेवू शकतात, कार्ड ठेवू शकतात, तुमचे बरेचसे कार्ड तुमचे यामध्ये मावतील। तर आतल्या जी चेन आहे, जिथे झिप आहे तिथे तुम्ही पैसे ठेवू शकता आणि पैसे जे आहेत ते तुम्ही अशा पद्धतीने सरळ सुद्धा ठेवू शकता। एवढा मोठा स्पेस आहे या पर्समध्ये, तर तुम्ही हँड पर्स म्हणू शकता, वॉलेट म्हणू शकता आणि अशा पद्धतीने ते तुम्ही कॉइन ठेवू शकता आणि पैसे जे आहेत ते तुम्ही यामध्ये सरळ सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर आपण इथे कार्ड टाकण्यासाठी इथे स्लॉट बनवलेले आहेत, यामध्ये ATM, पॅन कार्ड, आधार कार्ड सगळ्या वस्तू ज्या आहेत ते तुम्ही या स्लॉटमध्ये ठेवू शकता। बराचसा मोठा स्पेस आहे, आपण इथे 3 स्लॉट बनवलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही 2-2 तरी ठेवू शकतात कार्ड, तुमचे ATM कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड। अशा पद्धतीने मी इथे 3 स्लॉट बनवलेले आहेत। त्यानंतर वरती जे आहे ते इथे अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल ठेवू शकता। जिथे मी मोबाईल ठेवला आहे तिथे अजून स्पेस आहे, तुम्ही तिथे अजून एक मोबाईल ठेवू शकता आणि भरपूर मोठी पर्स मी घरीच बनवलेली आहे, खूप कमी खर्चात बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा अशी कमी खर्चात हँड पर्स बनवू शकता, वॉलेट बनवू शकता। इथे चांगलं दिसत नाहीये तर यामध्ये तुम्ही असे बटन लावू शकतात किंवा असे पोमपोम लावू शकतात किंवा मग स्टिकर सुद्धा लावू शकता, जे गोल गोल मी स्टिकर जे आहेत ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात। खूप सुंदर दिसतं हे अशा पद्धतीने लावल्यानंतर, असं वाटतंय की बाजारातूनच हे हँड पर्स वॉलेट आणलेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं हे हँड पर्स वॉलेट? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।